हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सॉरी. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर व्लॉगला स्टार्ट करायच्या आधी आपण पहिलं केलंय बिर्याणी, कसुरी मेथी, बिर्याणी राईस, पनीर. ओके, मला तवा पुलाव बनवायचा आहे, बट आय डोंट नो हाऊ टू मेक इट. बट मी रेसिपी बघितली आहे आणि त्या रेसिपीने मी काहीतरी जुगाड करणार आहे. त्यासाठी आपल्याला फक्त दही लागणार आहे. त्यासाठी दही. तर माझ्याकडे एवढं दही आहे. ओके, इनफ. एवढ्याशा दहीने आपण ते पनीर मॅरिनेट करत ठेवूया. मॅरिनेट करतच आधी ठेवायचं असतं. त्यासाठी भरपूर सारे कांदा लागतो, कॅप्सिकम लागतं, पण कॅप्सिकम आपल्याकडे नाहीये, म्हणजे भोपळी मिरची नाहीये आपल्याकडे. भोपळी मिरची नाही तर बट वी हॅव अ टमाटर. यू कॅन ट्राय टमाटर अँड द रेस्ट ऑफ थिंग्स लाईक फ्रोझन मिक्स व्हेजिटेबल्स आहेत. मग आपण ते ट्राय करू शकतो. कुकर मध्ये करायचं की पॅन मध्ये? तवा पुलाव म्हटलं की ते पॅन मध्येच फ्राय केलं पाहिजे ना, मग कुकर कशाला घेते मी? डंबो शिजवायला लागेल, पण राईस आपल्याला कुकर मध्ये नाही शिजवायचं, आपल्याला ते का टोपामध्ये शिजवायचं आहे. इनफ. बिकॉज मी एकटीच खाणार आहे. बाकी कोण खाणार, म्हणजे गौरव तर नाही खाणार आहे. मी एकटीच खाणार असल्याने दिस मच इज इनफ. ज्याच्यामध्ये मी 1 कप राईस टाकेन. तवा पुलाव नाही, तवा पुलाव बिर्याणी सॉरी. व्हॉट एव्हर काय बनवते मला लक्षात आहे, पण मी काहीतरी बनवते. तर चलो लेट्स स्टार्ट. माझ्याकडे कैची पण अशी आहे की तिला एक साईडला काहीच नाहीये. जुगाडू माणूस आहे मी, पण मी तरी पण अशी हँडल करते मी. अँड येस, तिला धार पण नाहीये. थोडंसं असंच राहू दे, मग नंतर आपण ह्याचा स्विच ऑन करूया, म्हणजे हे चालू करूया. त्यासाठी ना मोठा बाउल घेऊया. मोठा बाउल. माहिती नाहीये मला ऍक्च्युअल मध्ये काहीच आयडिया नाहीये की मी काय घाण करणार आहे. ती पनीरला वॉश करतात, यू नो दे, मतलब माय क्यों करते पता नहीं, बट करते तो है. सो वी विल ऑल्सो वॉश द पनीर, क्योंकि सब लोग करते हैं, इसलिए हम लोग भी करेंगे. पनीर टिक्का बनवायचा की तवा पुलाव बनवायचा? जर तवा पुलाव बनवायचा असेल मला, ओके फाइन, लेट इट बी. आपण काहीतरी करू. आपण ह्याला कट करू. ओके, पनीरला कट करू. फ्रीजर मध्ये आपल्याला एक काम तर झालंय की आपले पनीर कट करून झाले. वाव. राईस जे आहे ते खूप कमी आहे, लाईक 1 बाउल मे बी, आणि पनीर भरभरून आहे. त्यात प्लस या भाज्या पडणार आहेत. व्हॉट शुड आय डू नाव? आय थिंक मला बचत केली पाहिजे. युनिवर्स मला सांगतंय की तू बचत कर, आणि येस, आय विल डू इट. बाउल मध्ये ठेवूया. ओके, कीप इट असाइड. अँड आता ह्या दोघांमध्ये आपण टाकायच्या आहेत आपल्या भाज्या. जस्ट लाईक अदर इंडियन्स, ह्याच्यामध्ये आईस्क्रीम नाहीये, ह्याच्यामध्ये आहेत उघड, येस, मटर्स, ओनली मटर्स. तर आपण ह्याच्यामध्ये दही टाकूया. येस, अशा पद्धतीने आपण वाट लावायच्या पहिल्या स्टेपला पुढे गेलोय आणि ती पार पाडली. तालिया. पावभाजी मसाला त्याने टाकला नव्हता, पण मी टाकणार. आपण आता वाटलं रेड चिली पावडर, जेवढी हवी तेवढी. नंतर ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे, तो पण टाकते. हळद, ओके, तिखट थोडं जास्त, थोडं अजून जास्त, थोडं अजून जास्त, बस. आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकलं पाहिजे, मटर बिटर. येस, मला आता आठवलं. या डंबो, अनन्या डंबो, हे बघ, ती लोक ना हे सगळं असं करतात आणि मग ती लोक ना शिजवतात.
ती लोक पहिलं कुक करतात. ओके, म्हणजे हे सगळं मॅरिनेट करत ठेवतात. तिथे भात शिजतो आणि भात शिजेपर्यंत लोक मॅरिनेट करत ठेवतात आणि मॅरिनेट करून झाल्यानंतर मग ती लोक तिथे त्या पॅन मध्ये ते शिजत ठेवतात जोपर्यंत भाजी नाही शिजत तोपर्यंत. आणि जेव्हा ती भाजी शिजते त्याच्यानंतर मग तो भात टाकला जातो, मग ते फ्राय केलं जातं. लोक बरोबर पॉइंट वरच एका. येस, सॉल्ट. आपण त्याच्यामध्ये सॉल्ट टाकायला. Look at this. It looks amazing, but I don't know ते कसं बनेल. आता आपण हा पॅन घेतलाय, तर ह्या पॅन मध्ये ना आपण बटर टाकून पनीर शॅलो फ्राय करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण पनीर टाकूया. ओके, तर आपले असे गोल्डन ब्राउन. इज इट गोल्डन ब्राउन? आय थिंक ते थोडे चॉकलेटी झालेत. नेवर माइंड, डोंट वरी. जैसे छोटे छोटे रेसिपीज में अशी बड़ी बड़ी चीजें होती रहती है. आता आपण ह्याच्यामध्ये बटर प्लस तेल असं काहीतरी तिने टाकलं होतं, तर मी पण तसंच टाकणार आहे. ऑइल. ओके, तशा ह्याच्यामध्ये थोडस जिरं, राई न टाकल्याप्रमाणेच टाकले मी. न टाकल्याप्रमाणे टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जाणार आहे कांदा. सॉरी, कांदा नाही, लसूण. लसूण जाणार आहे. एक. वाय आर यू उडिंग? डोंट उड प्लीज. ओके, तर ह्याच्यानंतर जाणार आहे कांदा. आता आपण टाकतोय टोमॅटो. आता आपण टाकायचंय हे जे मॅरिनेट केलंय ऑलरेडी आपण. थोडस टोमॅटो नरम पडला की टाकू, राईट? ओके, तर आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली भाजी होती ती आपण आता ह्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवूया. म्हणजे शिजत ठेवूया आपण थोडी. त्याला थोडीशी शिजली, चांगली प्रॉपरली शिजली पाहिजे, बिकॉज आपला राईस शिजलेला आहे आणि आपल्याला ते फक्त नंतर फ्राय करायचं आहे. त्याच्यामुळे आपण ते थोडं शिजत ठेवूया. आता जो शिजलेला राईस आहे तो आपण टाकूया. स्लोली टाकायचा आहे, अजिबात खाली नाही पडलं पाहिजे. ॲक्च्युली जेवढा मी विचार केला होता त्याच्यापेक्षा खूप जास्त झाला आहे. हा माझ्या एकटीपुरतं नाही झाला आहे आता. हा खूप, म्हणजे आता गौरवही खाऊ शकतो हा भात, आणि त्याला खावाच लागेल, वेस्ट नाही करायचं. ओके, आता ह्याच्यातली पनीर आहे ते आपण टाकूया, जे फ्राय केलं आहे ते पण आता मिक्स करूया. थोडा वेळ झाकून ठेवूया. 5 minutes later. वाव, व्हॉट तवा पुलाव. मतलब लाईक बघा, पनीर सुद्धा अख्खेच्या अख्खे आहेत. बट ऑब्वियस ते असणार, बिकॉज त्याला मी फ्राय केलं होतं आधी. बट इट्स सो अमेझिंग. वाव. ओके, तर आपण आता जेवायला घेऊया. सॉरी. अप्रतिम भात केलाय मी ना. लाईक मी माझ्याकडे शब्दच नाही येतले. पण तुम्हाला मी टेस्ट करून सांगणार आहे की हे कसं झालंय. आय डोंट नो हाऊ इट इज.
भाई साहब, लाईक ऑसम. पनीर पण तुटलं नाहीये. तर मी हे तोडलंय खालताना. चुम्मेश्वरी, यू हॅव टू ट्राय इट. यू हॅव टू ट्राय इट. म्हणजे जसं मी केलंय तसंच तुम्ही करा, पण करा नक्की, बिकॉज हे खूप छान झालंय. खूप म्हणजे खूप छान झालंय. यू हॅव टू ट्राय दिस. व्हॉट आय हॅव डन. तुम्ही भाल घेणार आहे. तोपर्यंत बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवड आणि कमेंट करून सांगा की मी अजून नेक्स्ट कोणता रेसिपी ट्राय करू, आणि मी तुम्हाला ती नक्कीच दाखवेन माझ्या जुगाडने. ओके, तो बाय. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.